नमस्कार, मी अयोध्या रेसिपी जंक्शन मराठीमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करते। आज आपण 1 किलो बटाट्याचे कुरकुरीत चिप्स पापड कसे बनवायचे ते बघणार आहोत। ना मशीन ना जास्त मेहनत, तरीही हे पापड मस्त क्रिस्पी होतात, दुप्पट असे फुलतात। एकदा जर खाल्ले तर मार्केटचे पण तुम्ही विसरून जाल। तर या व्हिडिओमध्ये मी चिप्स पापड स्टेप बाय स्टेप कसे बनवायचे हे दाखवणार आहे। याबरोबर काही सिक्रेट टिप्स पण मी सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चला रेसिपीला सुरुवात करूया। हे पापड बनवण्यासाठी इथे मी 1 किलो बटाटे घेतले। बटाटे स्वच्छ धुवून नंतर कुकरला 4 शिट्ट्या करून शिजवून घेतले। तर इथे मध्यम आकाराचे बटाटे मी घेतले। नंतर संपूर्ण बटाट्यांची इथे आपण साल काढून घेतली आहे। तर एवढ्या बटाट्यात अंदाजे 200 ते 250 पापड होतात। बटाटे शिजवताना एखादी शिट्टी जास्त घ्या, तर बटाटे इथे पूर्णपणे शिजायला हवे, कुठेच कच्चे राहायला नको। यानंतर बटाटे स्मॅश करून घ्यायचे। एका भांड्यावर पुरणाची चाळण ठेवली, यात बटाटा ठेवायचा आणि हाताने घासायचा, म्हणजे खाली बटाटा छान स्मॅश होतो। तर बघा, बटाटे मस्त शिजलेत, लगेच स्मॅश होतात। मैत्रिणींनो, माझ्या रेसिपी आणि रेसिपी सांगण्याची पद्धत तुम्हाला कशी वाटते ते कमेंट करा। तसेच हा व्हिडिओ तुम्ही कुठल्या भागातून बघता ते पण सांगा, म्हणजे माझी रेसिपी कुठपर्यंत पोहोचली ते मला कळेल। नंतर हा बटाटा मी ग्लासने स्मॅश केला। तर बघा, सर्वच बटाटा अशा पद्धतीने स्मॅश करून झाला। यामुळे बटाट्याच्या फोडी यात राहत नाही। आता जरा वेळ याला बाजूला ठेवूया। आता मी गॅसवर एक कढई गरम व्हायला ठेवली। यात आपल्याला 1 वाटी साबुदाणा भाजून घ्यायचा आहे। तर फक्त बटाटा न वापरता थोडासा साबुदाणा या पापडांमध्ये घातला ना, तर एकदम मस्त अशी या पापडांना टेस्ट येते आणि बाइंडिंग पण चांगली येते। वजनी प्रमाणात 250 ग्राम साबुदाणा आहे। तर साबुदाणा आपल्याला यातलं पूर्ण मॉइश्चर जाईपर्यंत आणि एकदम असा कडक हलका रंग बदलेपर्यंत भाजून घ्यायचा आहे। लो टू मीडियम फ्लेमवर साबुदाणा कडक असा भाजून झाला। आता गॅस बंद करायचा। आता हा साबुदाणा आपल्याला काढून घ्यायचा आहे। तर इथे एका पसरट प्लेटमध्ये भाजलेला सर्व साबुदाणा मी काढून घेतला आणि आता याला थंड करून घ्यायचं आहे। हलकसं चमच्याने पसरवायचं, म्हणजे साबुदाणा आपला लवकर थंड होईल। थोड्याच वेळात बघा, साबुदाणा पूर्णपणे थंड झालाय। आता हा साबुदाणा आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचा आहे। तर त्यासाठी इथे मी छोटं मिक्सर जार घेतलंय। आता थोडा थोडा करत साबुदाणा यामध्ये घालायचा आहे। तर साबुदाणा जास्त आहे, त्यामुळे 2 ते 3 बॅचेसमध्ये आपल्याला बारीक करून घ्यायचा आहे। तर बघा, मिक्सरला इथे मी साबुदाणा बारीक करून घेतला। एकदम बारीक पावडर याची तयार झाली। जर तुमचा साबुदाणा बारीक केल्यानंतर यात जाड कण राहिले असतील तर एकदा चाळणीने चाळून घ्या। तर इथे माझी परफेक्ट अशी बारीक पावडर तयार झाली, त्यामुळे चाळणीने चाळण्याची याला गरज नाही। तर आता साबुदाण्याचं पीठ बाउलमध्ये काढून घेतलं। आता सुरुवातीला बारीक केलेला बटाटा एका मोठ्या प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे। याला आता एकसारखं करून घेतलं। बघा, कुठेही यामध्ये बटाट्याचे तुकडे राहिलेले नाहीत, एकसारखा हा बारीक झालाय। यामध्ये आता आपण तयार केलेलं सर्व साबुदाण्याचं पीठ घालायचंय। 1 किलो बटाट्यासाठी 1 वाटी साबुदाणा हे या पापडांसाठीचं परफेक्ट प्रमाण आहे। तर आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचंय। बटाटा चिप्स पापडाला थोडीशी तिखट चव येण्यासाठी 1 चमचा चिली फ्लेक्स मी घातले। चिली फ्लेक्स ऐवजी तुम्ही इथे हिरव्या मिरचीचा ठेचा किंवा एकदम प्लेन फक्त मिठाचेच हे पापड बनवू शकता। तुम्हाला जे आवडेल ते यात घालू शकता। आता हे सर्व व्यवस्थित चांगलं एकजीव करून घ्यायचं आणि आपल्याला मळून घ्यायचंय। छान याचा घट्टसर आपल्याला गोळा बनवून घ्यायचा आहे। तर अगदी सर्व साबुदाण्याचं पीठ बटाट्यासोबत मिक्स व्हायला पाहिजे। तर मस्त असा घट्टसर इथे गोळा बनवून आपला तयार झाला आहे। आता हे तयार झालेलं पीठ आपल्याला वाफवून घ्यायचं आहे। याचं कारण काय, तर आपण यात जो साबुदाणा वापरलाय तो अजून कच्चा आहे। साबुदाणा सुरुवातीला आपण भाजून घेतला, तरी पण आपल्याला एकदा हे पीठ वाफवून घ्यायचं आहे, म्हणजे साबुदाणा छान असा यामध्ये शिजला जाईल, तो कच्चा लागणार नाही। आता हे पीठ वाफवण्यासाठी इथे या पिठाचा एक मी मोठ्या आकाराचा गोळा घेतलाय। तर हातावर छान असा या गोळ्याला गोलाकार असा आकार देऊन घ्यायचा आहे। मस्त आपलं पीठ इथे तयार झालंय। आता हाताने छान याला चपट करायचं, मध्ये याला होल करायचं आणि मेदूवड्याचा याला आकार द्यायचा आहे। यानंतर इथे मी बघा एक चाळणी घेतली आहे। तर हा तयार केलेला गोळा या चाळणीत घालायचा आणि अशाच प्रकारे सर्व पिठाचे गोळे तयार करून घ्यायचे। तर इथे सर्व पिठाचे 6 गोळे तयार झालेत। हे चाळणीत आपण ठेवून दिले। यानंतर वाफवण्यासाठी गॅसवर मी एक कढई ठेवली। या कढईत 2 ग्लास पाणी घालायचं आहे आणि यात मी एक स्टँड ठेवला। झाकण ठेवून आता हे पाणी गरम करून घ्यायचं।
थोड्याच वेळात पाणी चांगलं गरम झालं, यामध्ये पिठाच्या गोळ्याची चाळण ठेवायची आणि व्यवस्थित कढईत सेट करून घ्यायची। नंतर कढईवर झाकण ठेवायचं आणि मध्यम आचेवर 10 ते 12 मिनिट पिठाला दणदणीत वाफ काढून घ्यायची। 10 मिनिटांनंतर बघा, पीठ एकदम मस्त असं वाफलं गेलंय, छान असं शिजलंय। तुम्हाला असं वाटलं की पीठ अजून कच्चं आहे तर जरा वेळ अजून वाफ द्या। पीठ शिजलं, आता याला काढून घेऊ। आता हे शिजलेलं पीठ एका परातीत काढून याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं। साबुदाणा असल्यामुळे पीठ थोडंसं चिकट होतं। पीठ पूर्णपणे थंड झालं, हाताने मळण्यासारखं झालं। आता चांगलं एकजीव करत मळून घ्यायचंय। मळत असताना पीठ खूप चिकटतं, यामुळे नीट मळता येत नाही। त्यासाठी कॅरी बॅग घेतली, यात संपूर्ण पीठ घालायचं। मस्त 2 ते 3 मिनिट चांगलं मळून घ्यायचं। यामुळे पीठ हाताला चिकटत पण नाही आणि छान स्मूथ मळलं जातं। पीठ चांगलं मळून झालं, यातला एक मोठा गोळा घ्यायचा। छान हा गोळा हातावर गोलाकार करायचा। आता हे पापड बनवण्यासाठी इथे मी एक मोठा ट्रान्सपरंट प्लास्टिकचा पेपर घेतलाय। यावर आता हा गोलाकार केलेला गोळा ठेवायचा। वरतून परत यावर प्लास्टिक पेपर ठेवायचा आणि लाटण्याने याला लाटून घ्यायचंय। छान एकसारखं याला लाटायचंय। कुठे जाड कुठे पातळ असं अजिबात ठेवायचं नाही। गोलच आलं पाहिजे असं इथे काही नाही। पीठ छान झालं, त्यामुळे परफेक्ट लाटता येतं। तर इथं लाटून झालं। छोटे मिनी चिप्स पापड बनवायचे, त्यासाठी इथे एक छोटी वाटी घेतली। याऐवजी डब्याचं झाकण, पाणीपुरी कटर पण वापरू शकता। आवडीनुसार पापडांना आकार तुम्ही देऊ शकता। कुकी कटर पण इथे तुम्ही वापरू शकता आणि वेगवेगळे शेप याला देऊ शकता। तर सर्वच पापड इथे आपण छोटे छोटे कट करून घेतले। साईडचं एक्स्ट्राचं पीठ काढायचं। तर आता हे पापड कसे वाळवायचे, तर एक एक पापड काढून वाळत घालण्यापेक्षा एक ट्रिक वापरायची। प्लास्टिक पेपर असाच उचलायचा आणि एका प्लास्टिक शीट अंथरली, यावर पेपर पालथा टाकायचा आणि हलका हलका हात पसरवायचा। पेपर काढून घ्यायचा। सर्व चिप्स पापड अशाच प्रकारे मी बनवून घेतलेत। घरातच मी हे पापड फॅन खाली वाळत घातलेत। एक दिवस फॅन खाली, एक दिवस कडकडीत उन्हात हे पापड वाळवून घेतले। तर बघा, मस्त असे बटाटा चिप्स पापड आपले तयार आहेत। एकदम ही सोपी अशी रेसिपी आहे। करायला खूप जास्त मेहनत पण लागत नाही, अजिबात वेळ पण याला लागत नाही। हे बटाटा चिप्स पापड बनवायला जेवढे सोपे आहेत, तेवढेच खायला पण हे अगदी मस्त भन्नाट लागतात। तर एकदा अशा प्रकारे हे बटाटा चिप्स पापड नक्की करून पहा। तर आता हे पापड आपण तळून बघूया। तर तेल इथे मध्यम गरम आहे। तर मध्यम गरम तेलात तळण्यासाठी जेव्हा पापड घातले, तर पापड घातल्यानंतर बघा, अगदी दुप्पट तिप्पट असे फुलले जातात। एकदम क्रिस्पी खुसखुशीत असे तयार होतात। तर चिली फ्लेक्स यात वापरल्यामुळे पापडांचा कलर हा थोडासा हलका चेंज होतो। फक्त मिठाचे किंवा हिरव्या मिरची घालून पापड केले तर ते पांढरे शुभ्र होतात। हे पापड बनवताना कुठेही आपण तेलाचा जास्त वापर केलेला नाही, त्यामुळे अगदी वर्षभर तुम्ही हे पापड स्टोअर करू शकता। जेव्हा उपवास असेल तेव्हा काढून तुम्ही तळू शकता। अगदी मार्केटमध्ये मिळतात तसेच हे पापड तयार होतात। पापड किती कुरकुरीत झाले ते या आवाजावरून तुमच्या लक्षात येईल। तर ही बटाटा चिप्स पापडची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि हो, चॅनलला सबस्क्राईब